रेशमासारखा सुळसुळीत, लोण्यासारखा मऊ मुलायम अशा या आपल्या मराठमोळ्या पदार्थाची रेसिपी मिळणे विरळाच. तर असा हा विस्मरणात गेलेला आपला पारंपरिक पदार्थ बदामापासून नाही तर बनतो गव्हापासून. तर बनवूयात बदामी हलवा. तर बदामी हलव्यासाठी घ्यायचे 1 बोल म्हशीचं किंवा गाईचं दूध आणि 1 बोल गव्हाचा चीक. म्हणजे चिकाचा आणि दुधाचा रेशो झाला 1:1. हलव्यासाठी चौथ्या दिवशी चिकावरचं पाणी काढल्या काढल्या हा चीक वापरायला घेतेय. कितीही कमी जास्त बदामी हलवा बनवायचा असेल तरी रेशो हाच ठेवा, चुकवू नका. घेतली 1 कप साखर आणि 2 चमचे साजूक तूप. अजून लागणारे अर्धा कप पिठी साखर, हे दुधात भिजवलेलं केशर आणि खूप सारे बदामाचे काप. आणि आता दूध उकळायला ठेवते. दूध उकळायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये चीक घालायचा आहे. पण दुधात घालायच्या आधी चीक व्यवस्थित ढवळून घ्या, कारण तो तळाशी घट्ट बसतो. चिकाची एकसंध धार गरम दुधामध्ये हळूहळू सोडायची आणि एकीकडे मिश्रण चमच्याने सतत ढवळायचं, कारण चिकाचे लगेच गोळे व्हायला सुरुवात होते. घालायचंय केशर. अक्षरशः काही सेकंदातच चीक घट्ट होतो. चीक घट्ट झाल्यावर घालतीये साखर. आणि गॅस बारीक करून झाकण ठेवून एक दणदणीत वाफ आणायची. हलव्याला तकाकी येण्यासाठी 1-2 चमचे घालायचे साजूक तूप. बघा किती लुसलुशीत झालाय हा हलवा. व्यवस्थित ढवळून घ्यायचा आणि कोमट झाला की त्याच्यामध्ये घालायची पिठी साखर. पिठी साखरेमुळे ना हलवा खुटखुटीत बनतो आणि वड्या चिकट न होता मऊ मुलायम होतात. हलवा घोटून घोटून पिठी साखर छान मिक्स करायची. एका प्लेटला लावायचं तूप आणि त्यावर हा हलवा थापायचा. आपल्या चॅनलवर योग्य प्रमाण आणि पदार्थाची जास्तीत जास्त माहिती सांगितली जाते. तर पदार्थ चांगलाच बनेल याची 100% खात्री हवी असेल तर चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करून शेअर करा. आणि वरून छानपैकी बदाम पेरायचे. उरलेलं केशर वरून शोभेसाठी लावतीये. आणि आता याच्या वड्या पाडायच्या. मला वड्या कापताना पण इतकी मज्जा येते ना. तर अशा बदामी हलव्याच्या मस्त मऊसूत खुटखुटीत वड्या तयार झालेल्या आहेत. फ्रीजमध्ये ठेवा आणि मस्त एन्जॉय करा. बघा दिसतेय की नाही एकदम झकास आणि लागते पण सुरेख.